गॅसच्या मदतीनं आपण पाण्याला हीट देऊत. पाण्याला हीट दिल्यानंतर त्याचं टेम्परेचर 100°C पर्यंत पोहोचेल आणि पर्यायाने पाणी बॉईल व्हायला सुरू होईल. पाणी बॉईल व्हायला सुरू झालं याचा अर्थ त्याचं टेम्परेचर नक्की 100°C झालं असेल. पाण्याला हीट केल्यानंतर त्याचं बॉइलिंग सुरू होतं. ही काही फार मोठी नवलाची गोष्ट नाही, परंतु पाण्याला हीट न देताही पाणी बॉईल होऊ शकतं का? चला तर बघूयात आपण. पाण्याला हीट न देताही पाणी कसे बॉईल होते ते बघूत. आपल्याजवळ आहे इंजेक्शन, आपल्याजवळ आहे त्याला बसवलेलं बूच. हे रबरी बूच आपण कोनिकल फ्लास्कच्या तोंडावर बसूयात आणि यानं आपण काय केलं तर इथली जी एअर आहे त्याचं व्हॉल्यूम फिक्स केलं आणि पाणी आता बॉईल होणं सुरू होतंय की नाही बघूत. काय घडते ते बघा. चला फोकस करूयात त्याच्यावरती, बघूयात. पाण्याची बॉइलिंग सुरू झाली. वाव, हीट न देता ही पाणी बॉईल व्हायला सुरू झालं. परत एकदा बघा, पाण्याची बॉइलिंग सुरू झाली, तेही हीट न देता. इथं घडलं काय तर ध्यानात घ्या, आपण ज्यावेळेस पिस्टन खाली ओढतो त्यावेळेस इंजेक्शनमध्ये जी स्पेस निर्माण होते त्या स्पेसमध्ये या एअरला यायला चान्स मिळाला, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द एअर इज इन्क्रीज्ड. व्हॉल्यूम ऑफ द एअर इन्क्रीज झाली. हे याच्या पाठीमागे दुसरं जे रिझन आहे ते समजून घेऊ. आपल्या सायन्समध्ये PV इज इक्वल टू NRT. फिजिक्स मधलं हे आयडियल गॅस इक्वेशन मधलं जे P आहे ते आहे प्रेशर ऑफ द गॅस, V म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस, N इज नंबर ऑफ मोल्स, R इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि T म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस. या NRT ची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट आहे, फक्त आपण पिस्टन खाली ओढल्यामुळे व्हॉल्यूम इन्क्रीज झाली, पर्यायानं प्रेशर डिक्रीज झालं. आणि देअरफॉर या प्रॅक्टिकल मधून आपण हे शिकलो की व्हेन प्रेशर ऑफ द गॅस डिक्रीजेस, बॉइलिंग पॉइंट ऑफ द वॉटर डिक्रीजेस. हे आपल्या एव्हरीडे लाईफ मध्ये कुठं आणि कसं ध्यानात ठेवायचं. एखाद्याला जर उंच पर्वत शिखरावर ट्रेकिंगला जायचं असेल आणि आपलं अन्न आपणच बनवून खायचा हट्ट ठेवत असेल तर तिथे हेही ध्यानात ठेवावं की प्रेशर ऑफ द गॅस खूप कमी असतो आणि त्याच्यामुळे बॉइलिंग पॉइंटही खूप कमी असतो. याच्यामुळे आपलं अन्न लवकर शिजणार नाही आणि लवकर अन्न शिजवायचं असेल तर आपल्यासोबत प्रेशर कुकर ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. थँक्यू.